येस विजय उर्फ मामा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. तर फलंदाजी मार्कवर राम आणि तुषार स्ट्रायकिंग एंडला तर राम नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. येस गोलंदाजी मार्कवर विजय उर्फ मामा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकतो तुषार, नॉन स्ट्रायकिंग एंडला राम. त्याला मॅचला करायची आहे सुरुवात. 15 मिनिटांचा अवधी आहे. 15 मिनिटांच्या वरती यांना थोडा देखील वेळ देऊ नका. दोन्ही संघांना वॉर्निंग असेल. मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू विजय उर्फ मामा, ज्यांना सगळे मामा मामानी संबोधतात, असे गोलंदाजी मार्कवर भैरववाडी एक्सप्रेस विजय आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर फलंदाजी मार्कवर तुषार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मामा यांचा. पहिला चेंडू होता बॅटवर आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. मामांची ॲक्शन पाहिली तर अगदी 8 ते 10 पावलांचा रनअप आणि सुरेख असा रिस्ट फ्लिक करताना गोलंदाजी पाहायला मिळते. एक लेजंड खेळाडू आहे तर भैरववाडी संघाकडून अनेक वर्ष आपण यांना खेळताना पाहिलं आहे. पहा राम मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र 180 अंश सेल्सिअसचं ग्राउंड असल्यामुळे हा डिक्लेअर स्वरूपात एक धाव. कुंडली आता ही मॅच झाली की 1 2 3 मॅच बाकी आहेत आणि त्या 3 त्या 2 5 मॅच बाकी आहेत. हां 2-2 वर्षात सगळ्या 5 मॅच. कुठेतरी क्षेत्ररक्षकाकडून होती चूक आणि एकेरीला दुहेरीला तिहेरीत कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र 2 धावेवर समाधान मानावं लागेल. 2 धावा रामच्या खात्यामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 5 या आकड्यावर. सात धावा धावसंख्येवर लागल्यात एक षटकाच्या समाप्तीनंतर. एक झालं ना अक्षय शेठ. चला 7 धावा एक षटकाच्या समोर दुसरा षटकार घेऊन आला आकाश किल्लारे. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर चेंडूला दिला भेरकावून सी मारेश पार षटकार. रामच्या बॅटमधून आलाय षटकार.
वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. सुरेख अशी फलंदाजी तुषार आणि राम यांच्या फलंदाजी बॅटिंगमधून पाहायला मिळते. तुषारच्या बॅटमधून आलाय षटकार. तुषारने मारला नाही आता. रामच्या बॅटमधून आलाय षटकार. नक्कीच राम कुठेतरी एनर्जी ड्रिंक घेऊन आलाय की काय असं म्हणायला हरकत नाही, कारण षटकार आणि चौकारांची भाषा फक्त बोलतोय. आतापर्यंत पाहिलं तर रामच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळालेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते डबल डिजिट 22. 2 2 22. आणि पहा ओम साई MTC चे प्रेक्षक पहा, सध्याला पाहिलं तर 25,000 लाईव्ह प्रेक्षक आपल्याला पाहत आहेत. ही आहे आपल्या या जयमल्लाल चषक 2024ची खरी खासियत. आणि ओम साई MTC ची क्लीन अँड क्लिअर क्वांटिटी. अक्षय शेठ मात्र 81-82. मुत्तूर आणि बकासूरचे डायहॅट फॅन यांच्याकडून आतापर्यंत माहिती मिळाली आहे. पुन्हा एकदा होता स्लॉटमध्ये, त्याला पाठवून दिला स्टेट डाऊन द ग्राउंड पार्किंग प्लॉट मध्ये. हायलँड सॅम ग्लोरियस षटकार. पहा आपण रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता रामच्या बॅटमधून आलेला 3रा षटकार अक्षय शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. पुन्हा एकदा हलक्या हाताने टोलवला. 1 धाव पूर्ण केली. 2ऱ्या धावेचा प्रयत्न. चित्याची चपळाई पहा रामची. मात्र पंचांचा इशारा काय येतोय पाहावं लागेल. गोशांकी क्षेत्रात 1 धाव. 29 धावा धावसंख्येवर लागल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चला वेळ घेऊ नका, कारण अजून देखील आपल्याला 5 मॅच कव्हर करायच्यात. जरा घाई करा. 29 धावा. SK सूरज किल्लारे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो. याची त्याची चपळी पहा रामची. 1 धाव होती तिथे, मात्र 2 धावा काढण्यात यश आलंय तुषार याला. रामच्या बॅटमधून पाहिलं तर 3 षटकार आतापर्यंत पाहायला मिळालेत. सुरेख अशी गोलंदाजी. 1 तेरी तो 1 मेरी असं पाहायला मिळतंय. दोन्ही बाजूने वार प्रतिहार प्रतिहल्ले होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॉट बिहाइंडची संधी मात्र होती विजय मामा यांच्याकडून. कुठेतरी चेंडू गेलाय डिक्लेरेशन झोन मध्ये. 1 धाव. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 32 या आकड्यावर. सुरेख झेल तर लॉलीपॉप झेल सोडलाय पहा. त्या ठिकाणी लॉलीपॉप झेल होता आणि तो झेल सोडलाय. आता मात्र कोणतीही चुकी करणार नाहीत विजय मामा. पंच आताच्या धावसंख्या किती? 2 धावा. धन्यवाद. आणि तुषारला मात्र परतावं लागतंय.
त्याला नवीन फलंदाज लगेच जायचं मैदानाच्या आतला. मैदानाच्या आतमध्ये जायचं नवीन फलंदाज लगेच धावत पळत जायचं, कारण पाहिलं तर अजून देखील आपल्याला 5 सामने खेळवायचे. जरा घाई करा. पहा हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार पाहायला मिळतोय. चाळीस धावा धावसंख्येवर लागलेत आणि 41 धावांचं टार्गेट असेल. आणि पहा आपल्या असोसिएशनचे संस्थापक संदीप पाटील या कॅप्टन इन फ्रंट ऑफ द लीड पाहायला मिळत आहेत. आपल्याला ग्रीन कॅप घालून लाईनअपमध्ये जाताना मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. संदीप पाटील SP आपल्याला इन अँड ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये जाताना. चला फलंदाज लगेच पाठवा. भैरवाडी संघ लगेच फलंदाज पाठवायचे आहेत. 18 चेंडू आणि 41 धावांचं आव्हान आहे. तसेच याच दरम्यान ज्यांनी ह्या चमचमत्या ट्रॉफी सौजन्य ज्यांनी केलं असं सन्माननीय श्री संतोष पांडुरंग मस्कर तात्या युवा उद्योजक आणि श्री अमोल मोरे दादा यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना मी विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं देखील स्वागतम सुस्वागतम. तसेच ज्यांनी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 7,000 दिलेत असे मान्य श्री महादेव बंडू कदम कुसेवाडी ग्रामपंचायत सदस्य हे देखील आमच्या समवेत जोडलेत. त्यांचं देखील या जय मल्हार चषक 2024 मध्ये मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि थोड्याच वेळात ज्यांनी प्रथम पारितोषिक रोख रक्कम 13,000 रुपये दिलेत असे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके युवा नेते अनिकेत देशमुख दादा यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. चला पंच सामन्याला लगेच सुरुवात करून घ्या. टीम मीटिंग घेऊन देऊ नका. लगेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा भैरववाडी संघ, कारण साखळी सामन्यातील हा शेवटचा सामना आहे. चला नेक्स्ट मॅच होईल ती म्हणजे या विजयी संघामध्ये जो संघ जिंकेल तो अंबामाता 11 आरळा या संघाबरोबर लगेच 2 हात करेल. आणि त्यांच्यामध्ये जो संघ जिंकेल तो लगेच रांजणवाडी या संघाबरोबर 2 हात करेल. इथून पुढे आता सर्वांना कंटिन्युअस मॅच मात्र खेळाव्या लागणार आहेत याची दक्षता घ्या. विजय आणि सूरज SK आणि विजय हे आपल्याला फलंदाजीसाठी पाहायला मिळतात. 18 चेंडू आणि 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. दहशत का दुसरा नाम शिवराज भाडुगळे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. दहशत का दुसरा नाम शिवराज भाडुगळे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. स्वराज्य बत्तीसशिरा असोसिएशनचे सल्लागार आहेत शिवराज भाडुगळे. स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर विजय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सूरज आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाजी मार्कवर. आणि सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर अनेक मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळाले. शंकरदादा असतील, कोमलताई असतील, परत तसेच अनेक आपले बक्षीसदाते
यांनी या ठिकाणी सकाळच्या सत्रापासून हजेरी लावली आहे आणि थोड्याच वेळात तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके युवा नेते अनिकेत दादा यांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे. चला सर, पंच सामन्याला लगेच सुरुवात करा. 18 चेंडू आणि 41 धाव्यांची गरज आहे. अजून देखील आपल्याला 5 सामने खेळवायचे आहेत. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर आता दुसरा चेंडू घेऊन निघाला शिवराज भाडुगळे. दहशत का दुसरा नाम आणि त्यांना आपली दहशत. पंचांचा इशारा पाहूया काय येतोय. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल प्लस 1 बाउन्सची वॉर्निंग देखील देण्यात आली आहे, ताकीद देण्यात आली आहे. दुसरा चेंडू घेऊन निघाला शिवराज भाडुगळे. 8-10 पावलांचा रनअप, एक आगळी वेगळी ॲक्शन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. एकेरी धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, होईल का, होईल का, होईल का? नाही, एकाच धावेवर मात्र समाधान मानावं लागलंय. चला मॅचला सुरुवात करायची आहे. मॅच का थांबली आहे? पंच मॅचला सुरुवात करा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. 2 खेळाडू येत आहेत, पकडतील, गॅदर करतील. तोपर्यंत एकेरीला दुहेरी धावात कन्वर्ट करण्यात यश आलंय. दुहेरीला तिहेरीत कन्वर्ट करतील का? मात्र 2च धावेवर समाधान. येस, का मला दहशत का दुसरा नाम शिवराज भाडुगळे म्हणतात याचं उत्तम उदाहरण आपल्या गोलंदाजीमधून दाखवून देतोय शिवराज. शेवटचा चेंडू असेल पहिल्या ओव्हरमधील आणि संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 8 धावेवर सीमित आहे. ओव्हरची होती समाप्ती. 8 धावा, माफ करा 6 धावा. बारा चेंडू आणि 35 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. ज्या प्रकारे रामने फलंदाजी केली तशीच काहीतरी विजय मामा यांना करावी लागेल.
वाह, काय फलंदाजी, अगदी धावा बरसत आहेत. धावांची बारिश आपल्याला पाहायला मिळते विजय मामा यांच्या फलंदाजीतून. एक षटकार, एक चौकार, आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 10 धावा. अजून देखील 25 धाव्यांची गरज आहे. 10 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. मोठे फटके अजून देखील येणं गरजेचं आहे. मिस टायमिंग स्ट्रोक, एलिव्हेशन कुठेतरी कमी. SP चेंडूच्या खाली आणि सुरेख असा झेल SP यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. व्हॉट अ मॅच. थोडासा स्पीड अप घ्यायचा प्लीज. व्हॉट अ मॅच. थोडासा स्पीड अप घ्यायचा प्लीज. थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे प्लीज, कारण आपल्याला अजून देखील 5 मॅच कव्हर करायची आहेत. गेल्यात डबल 6 तुम्ही पाहता. व्हॉट अ मॅच. थोडासा स्पीड अप घ्यायचा प्लीज. त्याला पंच थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे, कारण अजून देखील आपल्याला 5 मॅच कव्हर करायचे आहेत आणि अंधाराला सुरुवात होईल आता थोड्याच वेळात. आणि अनिकेत दादांचं देखील आगमन थोड्याच वेळात होताना पाहायला मिळेल. यस, अनिकेत दादांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि अनिकेत दादांचं स्वागत, स्वॅग से करेंगे स्वागत. आणि षटकाराने स्वागत केलंय फलंदाज रोहित याने अनिकेत दादांचं स्वागत केलंय. पहा, अनिकेत दादा आले आणि त्यांचं षटकाराने स्वागत केलंय. अनिकेत दादांचं स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत, हीच तर स्वराज्य 32 शिरा असोसिएशनची खासियत आहे. एंट्रीला फिरवाय सांग. पहा, व्यासपीठावर अनिकेत दादा देशमुख यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत होत आहे. सर्वांचे तुम्हा आम्हा लाडक वेयू नेतृत्व आपण पाहतोय. सहा चेंडू आणि 16 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. लवकर स्पीडअप घ्या पंच, जरा स्पीडअप घ्या. स्वागत देखील तुतारीमध्ये आपण झालेलं पाहायला मिळतंय. 6 चेंडू 16 धाव्यांची गरज. पहिला चेंडू वाईट आणि पंचांचा इशारा येतोय वाईट +1 अशा 2 धावा. 2 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. 6 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज.
6 चेंडू 14 धाव्यांची गरज. कोणता संघ जिंकेल पाहावं लागेल. साखळी सामन्यातील शेवटचा सामना. पंचांचा इशारा. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. संदीप पाटील SP आपल्या गोलंदाजाशी जाऊन चर्चा करताना पाहायला मिळतील. शॉर्ट थर्डला उभा राहून प्रेशर टाकण्याचं मानस पाहायला मिळतोय. राजेंद्र स्मृती 11 आरळा विपक्ष BCC स्पोर्ट्स भैरववाडी असा सामना पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डला यष्टांच्या मागे स्लिप शॉर्ट थर्ड स्लिप एकला उभा राहताना पाहायला मिळाला. मिस टायमिंग स्ट्रोक तर जरूर आहे. 2 खेळाडू धावतायत पळतायत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. दुहेरी धावता पूर्ण. तिहेरीचा प्रयत्न होईल का? SP स्वतः त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. 2 धावा. 2 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 30 धावा. 11 धाव्यांची गरज अजून देखील जिंकण्यासाठी. पाच चेंडू आणि 11 धाव्यांची गरज अजून देखील जिंकण्यासाठी. चला पंच जरा थोडासा घाई करा कारण 6 वाजलेत. अजून देखील आपल्याला 4 सामने अजून देखील खेळवायचे. जरा स्पीडअप करा. जो संघ जिंकेल त्याला लगेच अंबामाता 11 आरळा या संघाबरोबर 2 हात करावे लागतील. पाच चेंडू 11 धाव्यांची गरज आणि हा येतोय SK स्टाईल षटकार. सूरज खिल्लारे स्टाईल ब्रँडेड षटकार. आपण खिलारे बोलायचं ना. खिलारे आम्हाला खिलारे माहिती बस माहिती आहे. चाळके आम्हाला खिलारे बोलायचं. पंचांचा इशारा काय येतोय पाहूया. नो बॉल प्लस 1 धाव म्हणजे 2 धावा आता येतील आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. 2 धावेनीची संघाची धावसंख्या वाढून जातीये पोहोचतीये 38. 3 धावांची गरज. सामन्यामध्ये फक्त आता औपचारिकता शिल्लक राहिली आहे. सामन्यामध्ये हवा काढून टाकली षटकाराने. सूरजच्या SKच्या षटकाराने हवा काढून टाकले. मामा भाच्यांची जोडी ओपनिंगला येते. त्यातील मामा आउट झाला आणि भातचा अजून देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. कॅचेटीचा कॉल जरूर होता. चित्याची चपळाई पहा. 1 धाव पूर्ण. धड पडला तोपर्यंत 2 धाव पूर्ण. आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. 1च धाव जिंकण्यासाठी. चला लगेच कर्णधार यायचा. विजयी संघाचा कर्णधार जो असेल त्याने व्यासपीठावर यायचंय आणि अंबामाता 11 आरळा या संघाच्या कर्णधाराने देखील व्यासपीठावर यायचंय. लगेच नाणेफेकीचा कौल केला जाईल. यस 1 शॉट आहे मग 1च धाव म्हणजे 2 धाव्यांची गरज अजून देखील जिंकण्यासाठी. 3 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. शॉर्ट थर्डला पाहिलं तर आपण SP संदीप पाटील फलंदाजावर प्रेशर टाकण्यासाठी पहा उभे आहेत त्या ठिकाणी. हलक्या हाताने टोलवलाय. चेंडू जातोय घनगळत तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात. चला सूरज खिलारे लगेच यायचे. आकाश खिलारे या टॉससाठी. बाळकृष्ण पाटील आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच SK यायचं लगेच. लगेच फिल्डिंग क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं भैरववाडी संघ. 2 षटकांची लढत असेल.
कशी मॅच काय हा मग आता चिठ्ठ्या बनवा ना हो ए वही कुठे